बेनोड़ा भीम टेकड़ी की अगर हम बात करें तो यहाँ 25% यानी 92 हुआ है। विवेकानंद कॉलोनी बेलपुरा में यहाँ पे 25.5% मतदान हुआ है। विलासनगर मोरबाग में जो 27 ही अभी तक 24.7 ही हुआ है। जो और अंबापेट ये 24. म्हणजे एकंदरीत आपण असं पाहिलं तर 25% म्हणजे 6 तासांमध्ये आपल्याकडे जे सध्या आपल्याकडे जी माहिती प्राप्त झाली आहे और साईनगर से जो हम बार करे से 19.44% जो सबसे ज्यादा साईनगरचा भाग मी खऱ्या अर्थानं म्हणजे हॉट एरिया मी त्या ठिकाणी पाहतोय की मतदानाचे म्हणजे जेव्हा मतदानाची घोषणा झाली निवडणुकीची घोषणा झाली और अभी तो जो एक ब्रेकिंग न्यूज अलीम नगर रहमत नगर में सबसे अधिक 35.89% वोट अब तक हो चुका मुस्लिम बहुल एरिया है। वही गड़गड़ेश्वर में सबसे कम 16.16% वोट हुआ है। वही जमील कॉलोनी में 78% मतदाताओं ने अपने मताधिकार का प्रयोग किया हुआ है। देखिए जो मुस्लिम बहुल एरिया है वहाँ पर बिल्कुल मतदान एक तरीके से कम कह सकते हैं बिल्कुल चल रहा है, चाहे वो छायानगर पठानपुरा हो या जमील कॉलोनी हो या फिर छायानगर हो अलीम नगर हो, यहाँ पे वोटिंग परसेंटेज बहुत अच्छा दिख रहा है। क्या माने अपने मुस्लिम जो माहौल एरिया है वहाँ पे जो वोटिंग परसेंटेज ऐसा चल रहा है, क्या लगता है किस और ये रुझान कैसा दिखाई दे रहा है आपको? नाही आता कसं आहे की ज्या आपण खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी त्याच्यानंतर शिंदेचे शिवसेना आणि या आपण जर पार्ट्या पाहिल्या तर या दोन्ही पार्टीचे उमेदवार मुस्लिम बहुल एरियामध्ये जवळपास नाहीच्याच घरात आहे। ज्या प्रभागामध्ये म्हणजे हिंदू आणि मुस्लिमचे काही जे प्रभाग असतात त्या प्रभागामध्ये आपल्याला उमेदवार पाहायला मिळतात, परंतु मुस्लिम बहुल भागामध्ये आपण असं पाहिलं की 17 वार्ड येतात आणि 17 वार्डामध्ये आपण जी परिस्थिती पाहिली की जी आपण टक्केवारी पाहतोय या टक्केवारीमध्ये मला असं वाटायला लागलं की बाबा मुस्लिम समाजामध्ये निवडणुकीच्या बाबतीत जी जागृती आहे जी जो उत्साह आहे तो इतरपेक्षा आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे आणि पर्सेंटेजचा फरक एक कमी नाही आहे, 10% फरक दाखवतोय। म्हणजे एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या प्रभागामध्ये 30,000 मतदान असेल गड़गड़ेश्वर रविनगर में 16% टक्के मतदान मुस्लिम बहुल एरियामध्ये होऊ शकतो। तर कारण असं आहे की 5:30 वाजेपर्यंत जो मतदान केंद्रावर लाईनमध्ये उभा राहील त्याला 8 वाजेल 9 वाजेल 10 वाजेल 11 वाजेला वेगळा बदल आहे, पण त्याचं मतदान करून घेणं